नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज देखील आपण खूप सुंदर आणि सोपी डिझाईन तयार करणार आहोत. तर त्याकरिता इथे मी बॅक पार्ट कट करून ठेवलेला आहे, ज्याची येथे पूर्ण उंची आलेली आहे 13 इंच, शोल्डर आलेले आहे तिथे 5 इंच, आर्म होल म्हणजेच मुंढा आलेला आहे 5.5 इंच, त्यानंतर येथे छाती आलेली आहे 8.5 इंच आणि खालच्या बाजूला कंबर बॅकडाट मिळून ती देखील आलेली आहे 8.5 इंच. आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात. तर इथे मला माझे रेडी शोल्डर 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क करते आहे. त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती ठेवून घेऊन खालच्या बाजूला जी माझी गळ्याची उंची आहे ती येथे मी 10 इंच घेते आहे आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती येथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे येथे तुम्हाला एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. तुम्ही मात्र तुमच्या अकॉर्डिंगलीच येथे गळ्याची उंची आणि रुंदी घ्या. त्यानंतर हा जो आपण बॉक्स ड्रॉ केला आहे ना, तेथेच आपण नॉर्मली जसा मटका गळ्याचा आकार ड्रॉ करून घेतो ना, अगदी सेम तसाच येथे देखील तुम्हाला मटक्या गळ्याचाच आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. आणि येथे बघा आपला आकार किती सुंदर आणि एकदम ॲक्युरेट ड्रॉ करून घेतलेला आहे. जर तुम्ही नवीन शिकणारे असाल आणि तुम्हाला बेसिक गळे कसे ड्रॉ करायचे हे माहीत नसेल तर मला कमेंट करून सांगा, मी नक्की व्हिडिओ तयार करेल तुमच्यासाठी. त्यानंतर बॅक पार्टला ओपन करून असं मधोमध फोल्ड करून घ्यायचं आणि असं हाताने थोडंसं थापून घ्यायचं, जेणेकरून आपली या साईडची डिझाईन त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल. त्यानंतर इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवरती राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवरती बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारात अगदी व्यवस्थितरित्या येथे तुम्हाला संपूर्ण गळ्याला स्टिच करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही येथे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत असाल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की मी गळ्याच्या मध्यभागावरती त्याला बॉल पॉईंट पिन्स लावून सिक्युअर करून घेतलेला आहे, जेणेकरून जेव्हा आपण हा गळ्याचा आकार स्टिच करतोय ना, तेव्हा आपलं कापड इकडे तिकडे हलणार नाही आणि आपण जसा ड्रॉ केला आहे अगदी तो तसाच स्टिच केला जाईल. त्यानंतर इथे कमरेच्या बाजूवरती देखील तुम्हाला अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ स्टिच करून घ्यायचं आहे. आपण अशा पद्धतीने स्टिच केल्यानंतर शेवटी आपल्याला कमरपट्टी स्टिच करावी लागते, तर त्याची येथे आपल्याला गरज लागणार नाही. त्यानंतर येथे हे जे एक्स्ट्रा कापड दिसतंय ना, त्याला देखील तुम्हाला कट करून घ्यायचं आहे. आता इथे वरच्या बाजूला संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून त्याची देखील कटिंग येथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर येथे आपण हे जे आतल्या बाजूला गळ्याच्या जास्तीचं कापड ठेवलं होतं ना, त्याच कापडाभोवती तुम्हाला संपूर्ण गळ्यावरती छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. फक्त कट्स देत असताना एकाच गोष्टीची काळजी घ्या की तुमचे कट्स त्या शिलाईवरती जायला नकोत, नाहीतर आपला गळ्याचाच आकार कट होईल. त्यामुळे थोडं काळजीपूर्वक कट्स देताना कट्स देऊन घ्यायचे आहेत संपूर्ण गळ्याभोवती. त्यानंतर इथे हा जो गॅप क्रिएट झाला आहे ना, त्याच गॅपमध्ये हाताला पास करून या बॅक पार्टला राईट साईडवरती म्हणजेच बरोबरीच्या बाजूवरती पलटी करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे, म्हणजेच काय तर दाबटीप. आता दाबटीप म्हणजे काय, तर इथे जसा आपला गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारात इथे तुम्हाला त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. आणि मी लवकरच तुमच्याबरोबर प्रिन्सेस कट ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज, 4 टक्स ब्लाऊज याचे व्हिडिओज शेअर करणार आहे. त्याचे ड्राफ्टिंग, कटिंग कसे करायची तेही अगदी डिटेल्समध्ये समजावून सांगणार आहे. जशी आपल्याला बुटीक स्टाईल फिनिशिंग असते ना, ती पद्धत मी तुम्हाला शिकवणार आहे. तर त्याकरिता तुम्ही आपल्या चॅनलला आणखीन सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, जेणेकरून जेव्हा मी ते व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. त्यानंतर इथे कमरेच्या बाजूवरती देखील आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. येथे देखील आपल्याला जास्ती काहीच करायचं नाही आहे. व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे सरळ अगदी शेवटपर्यंत त्याला इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर येथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता येथे तुम्हाला हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला देखील अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे आपले दोन्हीही बॅक साईडचे डाट आहेत ना, त्याला आता आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे. इथे मी तुम्हाला एकच डाट स्टिच करून दाखवते आहे. सेम तुम्हाला याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा बॅक डाट देखील
स्टिच करून रेडी करून घ्यायचं आहे। आता इथे बघा आर्म होल म्हणजेच मुंढ्याच्या साईडला मी असा मुंढ्याचाच आकार कंटिन्यू ड्रॉ करून घेतलेला आहे। त्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचे, व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे या बॅक पार्टला मधोमध फोल्ड करून घ्या आणि येथे हाताने असं थोडंसं टॅप करून म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून आपण जो आर्म होलच्या बाजूला एक्स्ट्रा आकार ड्रॉ केला होता ना, तो या साईडला देखील तसाच उमटून येईल, म्हणजेच ट्रेस होऊन येईल। त्यानंतर इथे मी सिंपल अशी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आणि तिला आपण जो मुंढ्याचा आकार ड्रॉ केला होता ना, त्या आकारावरती ठेवून घेऊन किंवा त्याच्या पुढच्या साईडला तुम्ही एक्स्ट्रा लेस ठेवली तरी देखील चालेल, ठेवून घेऊन मग खालच्या बाजूला हा जो आपला मटका गळ्याचा गोलवा आकार होता ना, त्याच आकारावरती या लेसला ठेवून घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला इथे त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। आणि इथे स्टिच करत असताना हा जो आपण दुसऱ्या बाजूला मुंढ्याचा आकार ड्रॉ करून घेतलेला आहे ना, बघा इथे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे, तर तिथपर्यंत आल्यानंतर त्या लेसला कट करून घ्यायचं। येथे बघा मी थोडीशी एक्स्ट्रा ठेवली आहे पुढच्या बाजूला, कारण की एक्स्ट्रा झाली तर आपल्याला कट करता येईल, पण जर कमी पडली तर तिथे आपल्याला कट करता येणार नाही, त्यामुळे थोडंसं एक्स्ट्रा घेतलं तरी देखील चालेल। त्यानंतर सेम त्याच पद्धतीने त्याच्याच खालच्या बाजूला त्याच आकाराला फॉलो करत सेम तीच लेस मी येथे देखील त्याला स्टिच करून घेते। फक्त ही जी दुसरीवाली लेस आहे तिला स्टिच करत असताना दोघांमध्येही थोडासा गॅप ठेवा, कारण की जेव्हा आपला ब्लाऊजचा गळा कंप्लीट होईल ना, तेव्हा त्या दोन्ही लेसमध्ये जो आपण गॅप ठेवला आहे तो खूप सुंदर असा दिसून येतोय। त्यानंतर आता इथे काय करायचं आहे, इथे जो आपला हा आर्म होलचा आकार होता ना आपण ड्रॉ केला होता, त्याच आकाराला फॉलो करत या लेसला अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। आणि सेम तुम्हाला याच पद्धतीने त्याची जी समोरची बाजू आहे ना, त्यावरती देखील लेसला स्टिच करून ही डिझाईन कंप्लीट करून घ्यायची आहे। आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ, चॅनलला देखील सबस्क्राईब करत जावा। काय होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत। आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते। तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। त्यानंतर येथे मी सेम तीच लेस घेऊन आपण खालच्या बाजूला ज्या पद्धतीने दोन्ही लेसमध्ये गॅप ठेवून ती दुसरी लेस स्टिच केली होती ना, सेम त्याच पद्धतीने येथे देखील तुम्हाला ही दुसरी लेस स्टिच करून घ्यायची आहे। आणि तुम्ही आणखीन चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।